त्याला दोन पर्याय सुचवतात बघा की टू व्हीलर आणि फोर व्हीलर पर्याय किंवा हेवी व्हीकल पर्याय आणि दुसरं आहे टाइम टेबल ठरवा पाहिजे की बाबा लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा असे 3-4 वगैरे सिक्युरिटी होत्या 3-4 विषय बंद करतात हा रस्ता पण बंद करा नवीनच झाले लोकांचं म्हणणं काय आता हे पेपरला देताना 2 किलोमीटरचं अंतर दाखवलं. देशावरती जी इमर्जन्सीची जी वेळ आली त्या माध्यमातून एअरपोर्ट ऑथॉरिटीने नेरली तामगाव हलसोडे हा रस्ता बंद केल्यामुळे जो उजळाईवाडीला मिळणारा रस्ता आहे जो ॲक्च्युअली एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे गेले 15 वर्ष प्रलंबित असणारा रस्ता तो अंतिम टप्प्यात मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून होता. पण आत्ता या इमर्जन्सी ताब्यात घेऊन तो रस्ता बंद केला. पण तात्पुरता खुल्या परिस्थितीमध्ये जो होता तो रस्ता बंद केल्यामुळं गाववाल्याने बंद पुकारला या 3-4 गावांनी आणि त्या संदर्भामध्ये आज बैठक झाली. या बैठकीत येणाऱ्या 15 तारखेला जी कोल्हापूरची नवीन विमानसेवा चालू होते त्या दृष्टिकोनातून मुरलीअण्णा मोहोळ मंत्री महोदय जे येत आहेत त्यांच्या माध्यमातून चर्चा करून या गावातील लोकांना जे MIDCला जाणारे आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे सामान्य लोकांना जी अडचण होती आहे जो त्यांना बाह्य रस्त्यावरून जायला लागतं हे थांबण्यासाठी आणि त्यांना जी जुन्या रस्त्याने परमिशन मिळण्यासाठी आज ही बैठक झाली. या बैठकीमध्ये आज पालकमंत्री महोदयांना आम्ही सगळे अधिकार दिलेत. या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करून घेऊन लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन करून घेऊन हा रस्ता गाववाल्यांसाठी खुला करण्यासंदर्भात आत्ता तात्पुरता आणि लवकरात लवकर नवीन रस्ता करून देऊन त्यांना न्याय द्यायची भूमिका आज या मीटिंगमध्ये ठरली आहे. येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये प्रामुख्यानं या रस्त्यावरती प्रलंबित असून कित्येक दिवस हा रस्ता बंद होता म्हणजे नवीन रस्ता करण्यासंदर्भात काम करण्यासंदर्भात अशा पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत.